सर्वात प्रथम सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात गोडाच्या पदार्थानेच झाली पाहिजे आणि त्या गोडाच्या पदार्थासोबतच तास ते 2 तास टम्म फुगलेली अशी पुरी असेल तर अजून काय पाहिजे. जराही मैद्याचा वापर न करता आज आपण ही खुसखुशीत टम्म फुगलेली अगदी साध्या सोप्या पद्धतीने पुरीची रेसिपी पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये चाळून घेतलेले 2 कप गव्हाचे पीठ. नेहमी चपातीसाठी जे आपण पीठ वापरतो त्याच पिठाचा मी वापर केलेला आहे. मेजरिंग कप नसतील तर घरातील कोणतीही 1 वाटी निश्चित करून सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता. पुरी छान खुसखुशीत आणि खूप वेळेपर्यंत टम्म फुगलेली राहण्यासाठी अर्धा कप बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल. पुरी छान खमंग होण्यासाठी 1 टेबलस्पून चणा डाळीचं पीठ पोह्याच्या चमच्याने सपाट 1.5 चमचा घालावे. चणा डाळीच्या पिठामुळे पुरीला छान खमंग आणि खुसखुशीतपणा येतो. चवीप्रमाणे मीठ. पुरीला छान रंग येण्यासाठी त्यामध्ये आपण एक सिक्रेट जिन्नस घालणार आहोत. तो म्हणजे पोह्याच्या चमच्याने 1 चमचा पिठी साखर. पिठी साखरमुळे पुरीला छान तळल्यानंतर कलर येतो. आता सर्व सुके जिन्नस घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पुरी छान खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून घेणार आहोत. पोह्याच्या चमच्याने साधारणपणे 4 चमचे तेलाचे मोहन घ्यावे. तेलाचे गडगडीत मोहन घातल्यामुळे पुरी छान खुसखुशीत होते. परंतु पुरीमध्ये मोहन जास्त जरा पडलं ना तर पुरी तेल पिऊ शकते, म्हणूनच मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये तेलाचे मोहन घालावे. कडकडीत तेल पिठामध्ये घालून झाल्यानंतर हात न घालता सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तेल पिठामध्ये सर्वत्र मिक्स झाल्यानंतर हाताने आपण व्यवस्थित सर्व तेल पिठाला लावून घेणार आहोत. मी दाखवल्याप्रमाणे एकदा पुऱ्या केल्या की टम्म फुगलेल्या तर राहतील, परंतु अजिबात त्या तेल देखील जास्त पिणार नाही आणि चवीला तर अशा अप्रतिम होतात ना, तुम्हाला ते केल्यानंतरच माहीत पडेल. येत्या गुढीपाडव्याला मी दाखवल्याप्रमाणे एकदा नक्की ही पुरी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे पिठाची मूठ वळली तर समजायचं आपण जे कडकडीत तेलाचे मोहन घातलेलं आहे ना ते प्रमाणामध्ये पडलेलं आहे. आता थोडंसं पाणी घालून आपण नेहमी चपातीसाठी कणिक मळतो ना त्यापेक्षा घट्टसर अशी कणिक मळून घेऊयात. त्यामुळे सर्व पाणी लगेच न टाकता थोडंच पाणी घालून छान घट्टसर अशा प्रकारे कणिक मी या ठिकाणी मळून घेतलेली आहे. पुरीची कणिक हलकीशी पातळसर झाली तरी देखील पुऱ्या खूप तेल पितात, म्हणूनच छान कडक कणिक मळून घ्यायला हवी. आता फक्त आपण ह्या भांड्यावरती झाकण ठेवून 15 मिनिटे पीठ भिजवून घेऊयात. आता वरून पीठ कडक होऊ नये म्हणून मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. 15 मिनिटापेक्षा देखील पुरीची कणिक जास्त वेळ ठेवली ना तरी देखील पुऱ्या खूप तेल पितात, म्हणून 15 मिनिटं झाल्यानंतर लगेच आपण पुऱ्या करून घेणार आहोत. 15 मिनिटामध्ये जो बारीक रवा घातलेला होता ना त्यामुळे अजून जरा हलकीशी कणिक ही घट्ट झालेली आहे. चला तर आता आपण ह्या कणकेचे छोटेसे गोळे करून पुऱ्या छान लाटून घेऊयात. आता पुरीचा आकार कितपत लहान किंवा मोठा हवा ना त्यानुसार कणकेचे गोळे करून घ्यावेत. पुरी करण्यासाठी अशा प्रकारे छोट्या लाट्या न करता एकच लाटी हलकीशी मध्यम जाडीची लाटून ग्लासच्या साहाय्याने देखील तुम्ही झटपट अशा पुऱ्या तयार करून घेऊ शकता. किंवा मी दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे मध्यम जाडीची एक लाटी लाटून घेतली तरीही चालेल. आता तुम्हाला ज्या पद्धतीने पुऱ्या करणं सोपं जातं ना त्या पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या लाटून घेऊ शकता. तेलाचे मोहन घातल्यामुळे अजिबात लाटताना सुक्या पिठाची गरज लागत नाही, परंतु तुम्हाला लागत असेल तर थोडंसं गव्हाचं सुकं पीठ लाटी लाटण्यासाठी वापरलं तरीही चालेल. तर ह्या ठिकाणी मध्यम जाडीची मी अशा प्रकारे पुरी लाटून घेऊन लगेच कडकडीत तेलामध्ये तळून घेणार आहे. कडकडीत तेलामध्ये पुरी तळून घेतल्यामुळे अजिबात तेल देखील जास्त पित नाही. तेल हलकंसं थंड तरी असलं ना तर पुरी
टम्म अशी फुगली देखील जाणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पुऱ्या अशा तेल देखील खूप पितील. एका बाजूने पुरी छान तळून झाल्यानंतर ती दुसऱ्या बाजूने देखील छान फ्राय करून नंतर ती तेलामधून काढून घ्यावी. खूप जास्त तेलामध्ये पुऱ्या आलटून पलटून तुम्ही तळून घेतल्या ना तरी देखील पुऱ्या खूप तेल पितात. साखर आणि चणा डाळीचं पीठ घातल्यामुळे पहा पुरीला कलर किती सुंदर असा आलेला आहे ना आणि टम्म फुगलेली पुरी या ठिकाणी तयार झालेली आहे. फक्त 1 किंवा 2 वेळाच पुरी आलटून पलटून अशा प्रकारे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी पुरी तळून घेतलेल्या आहेत. चला तर अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या एक एक करून तळून घेऊयात. आता पुऱ्या करताना मी सांगितलं टिप आणि ट्रिक लक्षात ठेवल्या ना तर अजिबात तुमच्या पुऱ्या ह्या कुठे देखील फसणार नाही. डेअरीसारखे घरच्या घरी दही लावण्यापासून ते केशर पिस्ता श्रीखंड करेपर्यंत मी पूर्ण रेसिपी श्रीखंडाची अपलोड केलेली आहे, ती देखील जरूर पहा. मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये आरामात 15 ते 20 पुऱ्या मध्यम आकाराच्या तयार होतात. तासनतास तुम्ही अशाच पुऱ्या ठेवल्या ना तरी देखील खाली त्या बसणार देखील नाही. तर येत्या गुढीपाडव्याला मी दाखवल्याप्रमाणे नक्की पुरी करून पहा आणि कशी झाली ते नक्की सांगा. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.